येस येस गुड इव्हनिंग सर अँड धन्यवाद. आमचे गुरुतुल्य समालोचक योगेश पाटील सरांचा आपण आवाज ऐकताय. प्रत्येक मॅचमध्ये रंग भरतायत आणि जसं दुपारनंतर सामने सुरू झाले रोमांचकता वाढली आहे स्पर्धेची. पहिल्या दुपारच्या आधीच्या सत्रापर्यंत एक अशी झुंज झाली नाही की ती लक्षात राहण्याजोगी असेल, परंतु आपण दुपारनंतर बघितलं की चुरस वाढली. फिल्डिंग लावून घ्या प्लीज गावदेरी नानकर संघ. आई गावदे नानकर विरुद्ध जय हनुमान खांडवल बी असा सामना इथे आपण होत असताना पाहतोय. 3 ओव्हरची मॅच असेल. उपस्थित मान्यवर आमचे लाडके स्पर्धेचे आधारस्तंभ पंडितजी गोडे, जय अंबिका स्पोर्ट्स देवरुंग, ग्रामस्थ मंडळ देवरुंग या सर्वांचं स्वागत, मान्यवरांचं स्वागत. माझे लाडके मायबाप प्रेक्षक ऑफलाईन ऑनलाईन जे जोडले गेले त्यांचं सुद्धा स्वागत आम्ही करतोय ह्या नवीन सामन्यामध्ये. सर्वांना शुभ संध्याकाळ. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. कोणी बाईकवरती आलाय, कोणी कार घेऊन आलेत. अनेक ठिकाणी आपण पाहतोय कार पार्क झालेत. खेळाडू कक्षामध्ये सुद्धा खेळाडू बसलेत, प्रेक्षक कक्षामध्ये प्रेक्षक बसलेत. कोणी बिल्डिंगच्या गॅलरीमधून पाहतोय. सभोवताली पाहिलं तर पूर्णपणे डेव्हलपमेंट आहे. बापगाव आणि देवरुंग या परिसरातील हे ऐतिहासिक क्रीडांगण आपण पाहताय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव देवरुंग या ठिकाणी ही सुरू असलेली स्पर्धा. इथे ब्लॉग बनवला जातं असं वाटतं आमच्या योगेश पाटील सरांकडून. ते पण काही कमी नाही आहेत, ते बरोबर ब्लॉग बनवतात. येणारा काळ सुद्धा आपण त्यांना इन्स्टाला फेसबुकला पाहणार आहोत. स्पर्धा अतिशय मोठी आपण पाहतोय, फार मोठी बक्षिसं. आणि जसं पाहतो आपण की प्रत्येक मॅन ऑफ द मॅचच्या खेळाडूला तब्बल 10 बक्षिसं दिली जात आहेत. फ्लेवर्स खाद्य दिलं जाते, पेय दिलं जाते, सुंदर ट्रॉफी दिली जाते. तब्बल 10 बक्षिसं इथे आम्हाला प्राप्त झालेत अनेक आमच्या योग देणाऱ्या मान्यवरांकडून, ज्यामध्ये चषक लाभले स्वर्गीय बाराम गोडे यांच्या स्मरणार्थ श्री अनिकेतजी बाराम गोडे यांच्या वतीने. कॅप आम्हाला प्राप्त झाली आहे अरुणजी सकाराम गोडे यांच्या माध्यमातून. आणि विशेषतः म्हणजे ज्या आपण पाहतो की ज्या चकमकत्या लखलखत्या ट्रॉफीज आहेत प्रथम द्वितीय क्रमांकाच्या, त्या आम्हाला उद्योगपती वसीम सेठ चंदू बाबगाव यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाल्यात. तसंच मालिकावीर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी ज्या ट्रॉफीज आम्हाला प्राप्त झाल्यात त्या आमचे सन्मान्य उद्योगपती भादवडचे रवींद्रजी रमाकांत गुळवी यांच्या माध्यमातून. सन्मान चिन्ह लाभलेत आम्हाला रोहिदासजी सकाराम गोडे, माजी उपसरपंच देवरुंगपाडा यांच्या माध्यमातून. आणि ते आम्हाला स्मरणार्थ दिलेत स्वर्गीय बालकृष्ण परशुराम पाटील यांच्या स्मरणार्थ, जे पिसेचे नागरिक होते, आपल्यातून निघून गेले. आणि आपण जातोय त्या मैदानामध्ये. प्रत्येकाचं नाव घ्यावंसं का वाटतं मित्रांनो, कारण प्रत्येकाचं अगदी मोलाचं योगदान आहे, त्यांना आपण विसरून जाता कामा नये. आणि प्रत्येक आलेल्या पाहुण्यांचा आपण सन्मान करतोय. आणि या चालू सामन्यामध्ये बघा जसं नाव घेतलं आणि आमचे माजी उपसरपंच रोहिदासजी सकाराम गोडे साहेबांचं आगमन. वेलकम, सुस्वागतम. या पहिला चेंडू लॉफ्ट केलाय, भिर काढून दिलाय, भुर्र योगेश पाटीलचा खणखणीत पहिला षटकार. सन्माने आमचे बाळादादांचे भाऊ गुरुनाथ दादा मेहर साहेबांचं सुद्धा आगमन. आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. तसेच नानकरचे माजी उपसरपंच मनोजजी पाटील साहेब आपण सुद्धा आम्ही आपल्याला पाहतोय. आपली जागा आमच्या मनात आहे आणि या मंचावरती आपण आपले स्वागत पाहू इच्छितो. या वेलकम. सर्व मान्यवर, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक, या परिषदेतील समाजसेवक सर्व या. आपली स्पर्धा आहे. आपले लाडके स्वर्गीय बाराम गोडे यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्यासाठी आम्ही आपले सर्वांचं स्वागत करतोय. इथे पहिल्या चेंडूचं स्वागत केलं उत्कृष्ट पद्धतीने, खणखणीत षटकार लगावला. योगेश पाटील यांनी स्टार्टअप दिलंय, फ्लाइंग स्टार्ट. बघा ह्या चिमुकल्या आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती आहेत. काय त्यांचं बघा प्रेम ह्या क्रिकेटवरचं, त्याच्या चेहऱ्यावरती झळकतंय स्मित हास्य. भविष्यातील उगवते तारे, तारे सितारे जमी पर. वा, हे क्रिकेट आहे ज्यांनी जन्मलेल्या बाळापासून मृत्यूची झुंजणाऱ्या माणसापर्यंत वेळ लावलं असं क्रिकेट पाहतो आपण. अविस्मरणीय खेळ आणि क्रिकेटचा खेळ अविस्मरणीय होत असताना पाहतो मैदानामध्ये. अक्षय थेटे होती, दुसरा आक्रमण करण्याचा प्रयत्न, फॉलिंग स्वीपचा प्रयत्न केला गेला होता, पण तो अक्षय थेटे तिथे नक्कीच थांबण्याची क्षमता ठेवतोय. सन्माननीय मच्छिंद्रजी बजागे साहेब उद्योगपती देवरुंगपाडा आपण या. आम्ही आपले स्वागत करतोय. आपण सुद्धा आमचे मान्यवर आहात ज्यांनी बेस्ट बॉलरसाठी आम्हाला कूलर दिलाय असे मच्छिंद्र बजागे साहेब आम्ही आपल्याला पाहतोय. या वेलकम, सुस्वागतम मच्छिंद्र बजागे साहेब फ्रॉम
देवरुंगपाडा उद्योगपती. आजी माजी सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, ज्येष्ठ नागरिक, समाज सर्वांनी यायचे. आपली स्पर्धा आहे. ओव्हर द विकेट. चांगला कॉन्टेस्ट रंगेल. समोर लॉब केल्या ऑन द राईस, ऑन द अप, मिड ऑफच्या डोकं जात असताना लॉंग ऑफला पोहोचतो. फिल्डर जो मिड ऑफला होता आणि पाहता पाहता तिथे चेंडू अडवला गेला. वाईडीस लॉंग ऑफच्या दिशेने. जबरदस्त टाळ्यांचा गजर होतोय. काय स्टार्ट दिला योगेश्वर पाटीलने. सुंदर कॉन्फिडन्स सिक्सर. आता सुद्धा तो वारंवार तो बॅट ड्रिल करून दाखवतोय. चांगला कॉन्टेस्ट इथे होत असताना बिटवीन अक्षय थेटे आणि योगेश्वर पाटील. एका बाजूला जुना जाणता कलाकार क्रिकेटर अक्षय थेटे, दुसऱ्या बाजूला उभरता सितारा फ्रॉम खांडवल योगेश पाटील. जुनं आणि नवं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय या सुंदर क्रीडानगरीवरती. स्वर्गीय बाराम गोडे स्मृती चषक देवरुंगपाडा या ठिकाणी. धावसंख्या 8. फास्टर वन क्विक करून टाकण्याचा प्रयत्न होता. त्याला ड्राईव्ह केला सुंदर पद्धतीने. स्क्वेअर एकच्या दिशेने फिल्डर जातो. तिथे काहीसा चाच पडला. जो बॅकवर्ड झोनकडे होता फिल्डर, तो पळेपर्यंत धावेपर्यंत पूर्ण एक धाव केली सुद्धा योगेश्वर पाटील. आणि निखिल जाधव याने पहिला सामना अगदी पूर्णपणे सजवला होता. निखिल जाधवच्या बॅटिंगच्या कारनाम्याने आपण बघितलं आणि ती जबाबदारी आता निखिलकडे असेल. त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर होतोय. जबरदस्त सितारा आहे तो सुद्धा. अफलातून क्रिकेट खेळतो हल्लीच्या काळामध्ये आणि अनेक ज्याने ओपन क्रिकेटचे सामने मैदानं गाजवले तो अक्षय थेटे. इथे बॉलिंग मार्क होती. चांगली चुरस आहे. एका बाजूला खूप वर्षांचा अनुभव, दुसऱ्या बाजूला नौखे खेळाडू, ते सुद्धा चांगले धडे गिरवत आहेत. म्हणून आपण कोणाला पण कमी लेखाचं नसतं बाळाजी. प्रत्येक जण श्रेष्ठ असतो जगामध्ये, कोणाला कमी समजायचंच नाहीये. यस, हो, काय बॉल टाकला होता. यॉर्क केलं होतं अक्षरशः त्या ठिकाणी. ब्लॉक डिलिव्हरी स्टंप आणि पायाच्या मधून गेला तिथे. आणि बघा तिथे निखिल अजून ड्रिल करून दाखवते. एक वेगाने धाव कंप्लीट केली. पंच मायबाप आपण पाहतोय. स्क्वेअर लेग पंच आहेत ते परेश महाजन सर, आजचे बर्थडे मॅन, आणि राजेंद्र पाटील सर. 4 पंच आज आपल्याला स्पर्धेमध्ये लाभलेत. एक धाव जोडली गेली. धावसंख्या इथे पाहतोय दुहेरी अंकामध्ये 10 वरती. 1-0 विदाउट नुकसान. एकही नुकसान नाहीये खांडवल बी संघाचं. सन्माननीय प्रशांत सेठ पाटील, तपस्या एंटरप्राइजेस, त्यांनी सुद्धा अगदी कमी कालखंडामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. अंतरिक्षमध्ये त्यांचे फार मोठं कामं चालतात. डोल्याचं अंतरिक्ष असेल किंवा वाशेऱ्याचं असेल, त्या ठिकाणी त्यांचं कार्य चालतंय. आणि इथे मात्र बॉलिंगचं कार्य वाढलंय. सुंदर इथे ऑफ स्विंगर होता, आउट स्विंगर, टप्पा पडला ऑफस्टिकच्या बाहेर, अजून कट होऊन अगदी तिथे बीट करून गेला बॅटर योगेश पाटीलला. आणि तिथे बघितलं की पंचाने इशारा केला की पहिले षटक समाप्त झालं. धावसंख्या आपण पाहतोय खांडवल बी संघाची जे अनुमान विदाउट लॉस 10. 1-0. अक्षय कोळी आलाय. रेड कॅप धारण केली बघा अक्षय कोळी. महत्वाचा दुवा. अनेक मैदानं ज्याने सुद्धा गाजवलेत. बॉलिंगमध्ये एक मजबूती निर्माण झाली या ठिकाणी. परंतु तसं पाहता सकाळपासून नानकरने चारी पण गोलंदाजाने कमी भासू दिली नाहीये. ज्यामध्ये शुभम असेल, ज्यामध्ये अंकित दळवी, संकेत दळवी, मयूर दळवीने सुद्धा जबाबदारी स्वीकारली. परंतु इथे चौथा बॉलर त्यांचा ज्याचं आगमन झालं अक्षय कोळीचं, परंतु या ठिकाणी बॉलिंग मारत होते आता अक्षय थेटे. अक्षय शुभम असेल ते शुभम बॉलिंग मार्क होती आहे सर. अक्षय नाहीये. अक्षय कोळी आला होता परंतु तो फिल्डिंगसाठी गेला. शुभमच्या हातामध्ये चेंडू आहे. जरा स्पीडअप करा प्लीज. संत गतीने खेळू नका आपण. तर मित्रांनो, आम्हाला बेस्ट बॉलर साठी कूलर दिली मच्छिंद्र बजागे साहेबांनी, उद्योगपती देवरुंगपाडा. बेस्ट बॅट्समनसाठी कूलर दिली आहे उमेश दळवी, उद्योगपती देवरुंग. सायकल आम्हाला स्पॉन्सर झाली आहे, ती सिरीजसाठी आपण देणार आहोत. भगवान सेठ पाटील आपले बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, उद्योगपती इताडे, बीबी स्पोर्टचे जनक, त्यांच्या माध्यमातून टॉस विनरसाठी आपण कोल्ड्रिंक्स देतोय जी आम्हाला स्पॉन्सर झाली आहे. जयेश सुतार, उद्योगपती सापे. तसे आपण पाहतो की प्रत्येक संघास सन्मान देत असताना आपण वृक्ष देतोय, झाडं देतोय. ते आम्हाला स्पॉन्सर केले संकेत गोडे आणि केतन गोडे यांनी, जे देवरुंगपाड्याचे आपले खेळाडू आहेत. पहिला चेंडू मार्गस्थ करतोय शुभम. समोर निखिल टर्न करतोय. हुकचा प्रयत्न केला गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर आणि डीप स्क्वेअरच्या दिशेने. अक्षय कोळी तिथे वेगाने आलाय. संत गतीने 2 चेंडूने कव्हर केलं आणि एक धाव सुद्धा अगदी सहजतेने पूर्ण केली निखिल याने. स्ट्राईकला आणलं योगेश्वर पाटीलला. धावसंख्या 11 विदाउट लॉस. टीमचे अनुमान खांडवल बी. 3 ओव्हरची मॅच. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जोडल्या गेल्या. म्हणजे ह्या रेटनी निदान 30 धावा तरी टार्गेट असेल. पण तो मित्र म्हणतो की 40-45च्या आसपास टार्गेट सेट होऊ शकतो खांडवल बीचा. कारण योगेश पाटील चमकलाय, ज्याने सुरुवातला जबाब केली आहे. म्हणतात ना की वेल बिगिन इज द हाफ डन. त्याने इम्प्रेसिव्ह षटकार जो मारला त्यामुळे त्याने प्रभाव टाकला ह्या सामन्यामध्ये. त्यालाच म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. फ्लाइंग स्लिप बॅकवर्ड पॉईंट म्हणजे गली घेतली जाते. लेग स्लिपला संकेत दळवी आहे.
डीपमध्ये स्क्वेअर लेगला अंकित दळवी आणि तिथे स्क्वेअर लेगला उडवण्याचा प्रयत्न होता, आडवा झाला तिथे फिल्डर, तिथे चेंडू उडाला आणि झेलचा प्रयत्न केला गेला. अक्षय थेटे तिथे झेपावला होता, झेप घेतली होती. किती दुरून आला बघा, बाउंड्री लाईनच्या जवळ उभा होता आणि पडेपर्यंत चेंडू थट्या सर्कलपर्यंत पोहोचला सुद्धा. चतुर बिरबल आहे, चिथ्याच्या चपळाने तो धावतोय आणि त्या चपळाने 2 धावा पूर्ण केल्या. योगेश्वर पाटील निखिल जाधव यांनी धावसंख्या पोहोचवली आहे संघाची 13वर. एक षटकार आला आतापर्यंत, चौकार अजिबात नाही, पण तो षटकाराने सुरुवात केल्यानंतर चौकार येणारच असं पाहायला मिळतं आपल्याला. कारण जेव्हा जेव्हा योगेश पाटीलला कॉन्फिडन्स मिळतो, जेव्हा तो लयमध्ये येतो तेव्हा तो लय भारी खेळतो. फार मोठ्या इनिंग साकारू शकतो योगेश्वर पाटील. शुभमचा हा स्वैर मारा घोषित केला परेश सरांनी. परेश महाजन सर सांगतात वाईटचा इशारा देत असताना अवांतरने धावसंख्या पुढे जात असताना खंडवल बी ची 14वर. राऊंड द विकेट गेला, रिलीज करताना अतिरिक्त जोर दिला. हा कटरचा प्रयत्न होता, फिंगर रोल केले होते तिथे, लेफ्टीला ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न, आउट स्विंगर झाला नाही तिथे, कारण टप्पा जो पडला तो अगदी लेग स्टिकच्या बाहेर होता, डाव्या स्टिकच्या बाहेर. त्या काळाने चेंडूने स्विंग प्राप्त नाही केलं आणि बरोबर तो वाईट घोषित झाला पंच परेश महाजन सरांकडून. लेग पंच पाहतो आपण राजेंद्र पाटील, देवरुंगपाड्याचे उद्योजक आलेले आहेत. मच्छिंद्र बजागे साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बेस्ट बॉलरसाठी कूलर प्राप्त झाले. वेलकम, सुस्वागत मच्छिंद्र बजागे साहेब. आणि सन्मानी आमचे सागरजी गोडे, ज्यांचं गोड स्माईल पण बघितलं, ज्यांनी आम्हाला एनर्जी ड्रिंक सुपूर्द केल्यात, त्यांचं करूया आपण स्वागत. या ठिकाणी धावा जोडल्या जात आहेत. 1 धावेने धावसंख्या पुढे गेली आहे, ती 15वरती पाहतो आपण. षटक क्रमांक 2 सुरू आहे. मस्त बॉलिंग करते शुभम. पहिला सिंगल, त्यानंतर डबल, त्यानंतर वाईट, त्यानंतर सिंगल, म्हणजे चौकार षटकारपासून वंचित ठेवलंय या ठिकाणी नानकरच्या बॉलर शुभम याने. समोर निखिल सामना करेल. निखिलसाठी फिल्डिंगची जमावट, डीपमध्ये स्क्वेअर लेगला अक्षय कोळी, लॉंग लेगला एक फिल्डर आहे, वाईड इज लॉंग ऑन. आडवा झाला, फारच शफल झाला, बाहेर निघाला, पूर्णपणे तिन्ही एसटी दाखवून खेळत होता. या ठिकाणी चॅलेंज होतं शुभमला. शुभमने बरोबर फुल लेंथ वापरला. नशीब बलवत्तर बॅटरचं की तिथे उजवी एसटी उडाली नाहीये, फुल लेंथ वापरलं गेलं होतं. काय बॉलिंग केली होती आधीच्या सामने विजय तरेने, काय यॉर्क टाकले ते, तो शेवटचा त्याचा यॉर्क फसला गेला आणि तो ओव्हर पिच मिळाला संकेत दळवीला. तिथे चेंडू खाली राहिला होता, त्याला हॅमट केलंय, आडव्या बॅटने टर्न केलाय. अक्षय कोळी तिथे वेगाने येतोय, कमरेच्या जवळ चेंडूला कव्हर करतोय. त्या दरम्यान 2 धावा घेण्याचा प्रयत्न नाही केला गेला, अगदी परत धाडला योगेश्वर पाटीलला. निखिल याने तिथे रिस्क नाही घेतली, कारण त्याला माहिती की योगेश्वरला स्ट्राईक देणं गरजेचं आहे, कारण तो लेफ्टी आहे आणि तो वारा अगदी पूर्वेकडून पश्चिमकडे वाहतोय. याचा नक्कीच त्याने अनुभव घेतलाय, अभ्यास केलाय निखिल जाधवने. एक गडी बाद नसताना इथे धावसंख्या 16वर. 16 7 चेंडू शिल्लक आहेत इनिंगचे. ह्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. हा चेंडूमध्ये मोठा फटका जर आला तर कदाचित पुढच्या षटकामध्ये प्रेशर वाढेल नानकरच्या गोलंदाजांमध्ये, परंतु हा चेंडू जर सुंदर काढला तर कदाचित इथे प्रेशर टाकेल बॅटर होती पुढचा गोलंदाज. हो, जबरदस्त चेंडू हाताळला, आडवा झाला आधीच बॅटर. आडव्या बॅटनी तिथे अक्रॉस द लाईन जात असताना बघा ड्रिल करून दाखवते की त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं होतं आणि अशा प्रकारे डॉटने षटक संपवलंय शुभम याने. चांगला इथं शुभ संकेत दिलाय. धावसंख्या 16, 2 षटकाची समाप्ती. टीम जे हनुमान स्पोर्ट्स खांडवल बी 16 ऑन द बोर्ड. फक्त आणि फक्त 8.0चा वेग आहे आतापर्यंत. जसं आपण हवेचा उल्लेख केला बघा, इथे हवेचा वावर वाढलाय, गारगार शरीराला स्पर्श झालं. हे मैदान नेहमीच अनुकूल राहिलंय, कारण बाजूला नदी सुद्धा आहे आणि समुद्र सपाटीपासून उंचावरती असलेलं मैदान. वारा घोंगावू लागला आणि क्लायमेट आज काहीसा बदलतोय वेळावेळामध्ये. आपण त्याला आपल्या भाषेमध्ये जऊल म्हणतो, जऊल सारखा क्लायमेट दिसतंय. म्हणजे सूर्यदेवता लपाछपी खेळते, ढगांच्या आड जाते, परंतु आपलं नशीब की पाऊस पडणार नाही अशी आपण खात्री बाळगूया. कारण आता असं वाटतं की हवामान आणि माणसं कधी बदलतील सांगू शकत नाही, आणि तसंच होऊ लागलंय आधुनिक काळामध्ये. म्हणून माणसाने नेहमी तयार राहायचं. कधी काय बदलेल, कधी काय होईल सांगू शकत नाही. पुन्हा वातावरण बदललंय महाराष्ट्राचं, हे सुद्धा कोणी अपेक्षित केलं नव्हतं. क्लीन स्वीप, धोबी पछाड करतोय महाराष्ट्र एकमेकांना, पण इथे मात्र सामन्यामध्ये कोण कोणाला स्वीप करेल. आणि आता तिसऱ्या षटकासाठी हुकमीचा एक्का गोलंदाज अक्षय कोळी सज्ज झालाय. अनेक सामन्यामध्ये जो अगदी पहिलं षटक हाताळत असतो, पण तो ह्या सामन्यामध्ये उशिरा आला आणि त्याचं पुनरागमन होत असताना या स्पर्धेच्या निमित्ताने गावदे स्पोर्ट नानकरचा हा तगडा खेळाडू, दुसऱ्या बाजूला उभरता संघ जे हनुमान खांडवल बी, असं युद्ध सुरू आहे. निमित्त आहे जे अंबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय बाराम गोडे स्मृती चषक 2026
2 दिवसीय स्पर्धा आहे. असं वाटतं की नियोजन असं केलं की 4 दिवसाची स्पर्धा तर नव्हे. प्रेक्षकांना सुद्धा अगदी अचंबित केलंय आमच्या पंडित गोडे आणि टीमने. जे अंबिका स्पोर्ट देवरुंगपाडाने किती मोठं बघा अगदी सुशोभीकरण पाहतो आपण समोरच्या दिशेने अनेक दिग्गजांचे बॅनर्स, त्यामुळे सजावट प्राप्त झाले या मैदानाला. पहिला चेंडू हॅमरचा प्रयत्न होता आडव्या बॅटने, तिथे खराब शॉट सिलेक्शन आणि स्वतःच्याच बॉलिंगमध्ये कॉटन बॉल झालाय. निखिल जाधव बाद. पहिला धक्का लागतोय जय हनुमान खांडवल बी संघाला धावसंख्या 16 असताना. रोहित जाधव, रोहित रामदास जाधव अगदी महत्वाचा खेळाडू आहे. चांगला अगदी क्रिकेटचे धडे गिरवतोय. मागच्या 2 वर्षांपासून रोहितने चमकदार कामगिरी केली आहे. योगेश्वर पाटीच्या सोबतीला तो आता जोडला झालाय. पहिल्याच चेंडूमध्ये विकेटचं प्राप्ती केली, कारण विकेट टेकर आहे. ह्या अक्षय कोळीकडे टेक द विकेट असं लायसन्स आहे, लॉंग रनअप ज्याचं, फॉर द विकेट. रोहितसाठी खोलट टप्प्याचा चेंडू यॉर्क केलं त्या ठिकाणी ऑफस्टिकच्या जवळ लगत खोदूर काढणं भाग पडलं. ड्रॅग आउट केलं चेंडूला, डिग आउट केले. फेकी होईपर्यंत डेंजर एंडकडे मोरेश्वरने कलेक्ट केलं. त्या दरम्यान वेगाने रोहित जाधव पोहोचला. 2दा कंप्लीटेड. मस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोघांचा चांगला समतोल तालमय समन्वय, जसं आमच्या अंबिका स्पोर्ट्समध्ये समन्वय पाहायला मिळतोय. पंडित दादा मला बोलले की सर आमच्या आयोजकांनी सर्व मुलांनी फार चांगली मेहनत केली आहे. ती दिसते सुद्धा फार चांगली मेहनत पूर्णपणे क्रिकेट मंडळाने केली आहे. आणि त्या मेहनतीची पोचपावती आपल्याला मिळत असताना ह्या अगदी मैदानाला वेगळं रूप जो प्राप्त झालं. असं वाटतं की जर फ्लड लाईट्स लावल्या गेल्या तर नाईटमध्ये अजून जास्त मजा येणार. आणि त्या स्पर्धेची घोषणा सुद्धा आपण केली आहे. ती पुन्हा आपण नंतर संध्याकाळी करू. शेवटी मोठी स्पर्धा आपल्या BTC डे नाईट फॉर्मॅटमध्ये. धावसंख्या बघा इथे पाहतो आपण 18 वरती 18 खांडवल बी. हो, इथे आपटी दिली आहे. पाहिलं की बॅटर बाहेर निघतोय, त्याला फॉलो केलाय, उचली घेणार चेंडू टाकला गोलंदाज अक्षय कोळीने. हे फार चांगलं व्हेरिएशन्स पाहतो आपण. रूम दिली जात नाहीये, हाफ व्हॉली दिलं जात नाही, ओव्हर पिच नाहीये, फुल टॉस नाहीये. आता पायात न टाकता अगदी रायझिंग डिलिव्हरी टाकली गोलंदाज अक्षय कोळीने. आणि इथे 2 धावानंतर पाहिला की डॉट चेंडू काढला. तिसरा चेंडू डॉट पडला. पहिला सुद्धा विकेट म्हणजे डॉट. 2च धावा दिलेत ह्या शेवटच्या षटकामध्ये अक्षय कोळीने. धावसंख्या 18. टर्न केलाय, हा तर म्हणतो की चेंडू हुक केला, पण तिथे झेल सोडलाय आणि तिथे षटकार बुक केलाय. नशिबाचा षटकार राजेंद्र पाटील सारख्याने मला दर्शवलाय आणि षटकाराने धावसंख्या फुलली आहे, नशिबाने फुलली आहे. वेग धारण केलंय बघा हा फटका. इथे असं वाटलं की झेल ग्रीप करेल, सहजतेने घेण्याचा प्रयत्न होता, लेजी स्टान्स होता आणि डोक्यावरती हात दिला त्या फिल्डरने. फार मोठा घात केलाय. धावसंख्या 24. बघा फटका आणि पक्षाचा वावर मैदानामध्ये वाढलाय सुद्धा. आपापल्या घराकडे थोड्या वेळाने जातील, पण त्यांना सुद्धा इच्छा होती की आपल्याला हा क्रिकेट पाहून जायचंय. स्वर्गीय बाराम गोडे साहेबांना जाऊन सांगायचं की साहेब अगदी तुमच्या नावाचा उजाळा सुरू आहे मैदानामध्ये. तुमच्या धर्तीवरती देवरुंगपाडावाल्यांनी, बाबगाववाल्यांनी सर्वजणी एकमेकांना सहाय्य केलंय आणि तुमच्या स्मरणात फार मोठी स्पर्धा सजवली आहे. नक्कीच सांगतील ते स्वर्गलोकी. आकाशामध्ये जाऊन इथे मात्र हा पुढचा चेंडू यॉर्क केलाय. ऑफस्टिकच्या बाहेर बॅटर निघाला आणि वाईड यॉर्कर इथे अगदी सक्सेसफुल हाताला अक्षय कोळीने. टाळ्याच्या गजरामध्ये सिंगलचं स्वागत. आधीचा षटकार म्हणजे मागच्या 2 चेंडूमध्ये 7 धावा जोडल्या गेल्या. धावसंख्या पाहतो आपण खांडवल बीची 25, 1 गडी बाद. 25 लास्ट टू गो. ह्या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल टार्गेट सेट करण्यासाठी. किती पक्षी बघा आले, किती निसर्गरम्य ठिकाण आहे. आजचा क्लायमेट अगदी खूपच छान वाटतोय. पाठीमागे गांधारी नदी. 25 धावा सर, 25 प्रत्येक चेंडूमध्ये आम्ही धावसंख्या सांगतोय. डोंट वरी, 1 गडी बाद. लास्ट टू गो. योगेशच्या मनामध्ये किती टार्गेट सेट करायचंय? 32 की 30. चौकार आला तर 30, षटकार आला तर 32 आणि काही नाही आलं तर इथे धावसंख्या असेल ती, टार्गेट असेल तो 26. चांगलं चॅलेंज असेल आता अक्षय कोळी, कारण शेवटचा चेंडू जसं मगाशी योगी सरांनी उल्लेख केला की तो शेवटचा चौकार जो मारला गेला होता त्याच्याने बरंचसं अगदी तिथे फायटिंग स्कोर निर्माण केला होता चौदरपाड्याने नानकरच्या अगेन्स्ट.
हो, अंत भला नाहीये. हे अंत बहुत बुरा हो गया. योगेश पाटील क्लीन बॉल. बघा ती मैत्री अक्षय कोहलीने अगदी त्या ठिकाणी डाऊन द लेग क्लीन बॉल केलं आणि इथे टार्गेट सेट झालं ते बरोबर 26 धावांचं, कारण 25 धावा उभ्या केल्या टीम जय हनुमान स्पोर्ट खांडवल बी ने. आणि आता 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी नानकर आईगाव देवीला 26 धावांची गरज. योगेश्वरचा पहिला षटकार त्यानंतर पूर्णपणे कंट्रोल बॉलिंग झाली आहे आणि त्यानंतर योगेश्वरला एकही चौकार आणि षटकार मारता आला नाहीये. त्यानंतर सिंगल डबल अशा पद्धतीने योगेश्वरने धावा जोडल्या 12 एकूण, म्हणजे षटकारानंतर 6 धावा त्यांना वाढवता आल्या, पण तो शेवटपर्यंत थांबला होता योगेश्वर पाटील. तसं पाहता योगेश्वरने 3 डॉट सुद्धा तिथे खाल्ले किंवा डॉट काढले, डॉट घेतले आणि निखिलने सुद्धा त्या ठिकाणी 3 धावांचं योगदान दिलं. तसं पाहता बॅटिंग नीटशी नाही झाली तरी सुद्धा इथे फाईट द्यायचा प्रयत्न नक्कीच करेल, कारण हे फायटर्स आहेत खंडवल बी संघाचे आणि ती फाईट द्यावी लागेल. जर तुम्हाला ह्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, तरायचं असेल, तर मात्र तुम्हाला आता ह्या नानकरच्या संघाविरुद्ध चांगली कामगिरी करावी लागेल. वन ऑफ द बेस्ट बॉलिंग करावी लागेल आणि सोबत याला चांगली फिल्डिंग जर झाली तर इथे 25 धावा डिफेंड होतील. पण तो हे आपल्याला इथं ऐकवतील आपल्या कॉमेंट्री बॉक्समधून की ह्या सामन्यामध्ये पुढे काय घडेल, काय आपल्याला पाहायला मिळेल, त्याचं विश्लेषण करतील आमचे योगेश पाटील सर कॉमेंट्री बॉक्समधून. धन्यवाद. येस डीजे. चषक आहे ओलाई फेमस. जय अंबिका क्रिकेट संघ करती स्पर्धा आयोजन. मानाची पाहुणी येतील सारी आज या मैदानामध्ये. मानाची पाहुणी येतील सारी आज या मैदानामध्ये. जय अंबिका क्रिकेट संघ करतो ठाणे जिल्ह्यामध्ये. 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 धन्यवाद डीजे जालिंदर. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग सध्या तुम्ही इथे ऐकता, परंतु चांगली वापसी इथे मात्र आपल्याला नानकर संघाच्या वतीने पाहायला मिळाली, कारण पहिल्या षटकामध्ये अक्षय तेडेने तब्बल 10 धावा खर्च केला होता, परंतु मागील 2 षटकाचा विचार केला तर शुभम आणि अक्षय कोहलीने मात्र फक्त त्या ठिकाणी 15 धावा खर्च केल्या आणि लक्ष पाहिले तर 26 धावांचे इथे उभारलाय टीम जय हनुमान खांडवल बस संघाने. आणि त्या लक्षाचा पाठला करण्यासाठी अक्षय थेटे आणि अंकित दळवीची जोडी सध्या आपण पाहत आहोत. जो संघ जिंकेल तो मात्र सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल आणि त्यांचा सामना असेल आजच्या दिवसातील तो शेवटचा सामना अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाच्या विरोधात. जरूर आजच्या दिवसातील हा सेकंड लास्ट मॅच सध्या आपण पाहत आहोत, परंतु उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल आणि दुसऱ्या दिवसातील जो पहिला सामना असेल दोन्ही टीमला विनंती असेल की आपण वेळेच्या आधी पोहोचायचं आहे. विकी स्पोर्ट चौदरपाडा आणि एकविरा स्पोर्ट सांगे 9:15 वाजता आपण रिपोर्टिंग करा. आपण लवकर उद्याच्या शेड्यूल सुरुवात करू. दुसरा सामना इंके स्पोर्ट खांडवल विपक्ष पवनपुत्र पिसे. तिसरा सामना मकरंद स्पोर्ट मुठवल विपक्ष मेहर 11 बाबगाव. चौथा सामना जय झुटिंग देवरुम विपक्ष आई गावदेवी विहाणा पिसे. आणि पहिल्या प्रति शेवटचा सामना असेल RD 11 किरवली विपक्ष जय अंबिका देवरुमपाडा. अर्थात ऋतिक गोडे यांचा संघ तुम्हाला उद्याच्या लॉर्ड्समध्ये खेळताना पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगला अक्षय, नॉन स्ट्रायकिंगला अनिकेत. आणि या षटकात सुरुवात करतो नेहमीप्रमाणे पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून त्याची कामगिरी आपण पाहत असू निखिल जाधव. लॉंग ऑफ डीप मध्ये आहे आणि कावू कॉर्नर तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. 2 क्षेत्ररक्षक अगदी प्रोटेक्शन आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतोय. अक्षय तेटीच्या विरोधात ही रणनीती खांडवल बस संघाने मात्र आकारलेली आहे आणि त्या दिशेने मात्र फटका केला आहे. वाडिश लॉंग ऑफला पाहू योगेश्वर पाटील मात्र अगदी आपल्या डाव्या बाजूने मात्र जात असताना मात्र तिथे चेंडू सेव्ह करतो आणि पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी अक्षय तेटीचा क्लास इथे मात्र झलकला आहे. 2 धावेने आपल्या संघाला मात्र तिथे पावशेल पुढे घेऊन जात असताना स्वतःचं खातं त्यांनी उघडलं 2 धावेने. आणि तसं जर पाहिलं तर एक जबरदस्त खेळाडू अक्षय थेटे. अनेक वर्षापासून आपण पाहतोय की चांगला तो खेळ साकारतो आपल्या संघासाठी. इथे मात्र लिडिंग एज
झेल जरूर ते पकडलाय, परंतु तो क्राऊड झेल इथे मात्र आपण पाहिला, परंतु दुसऱ्या एंडला पाहिल्या तर इष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. आणि आता पंच टीव्ही पंचांची मदत करतात, परंतु अंकित दलवी आय थिंक ज्या अनुषंगाने मात्र दगडू दिशेने चाललाय, असं वाटतं की अंकित दलवीची विकेट्स मात्र धोक्यात असावी. परंतु टीव्ही पंचांना विनंती असेल की आपण या रनआउटसाठी मात्र या ठिकाणी टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे पंच राजेंद्र पाटील सरांनी, आणि बाद घोषित केलाय. चला हरकत नाहीये, कारण स्वतः अंकित दलवी मात्र दगावच्या दिशेने चाललाय. एक चांगली खेळाडू वृत्ती, ओहो एक सोपं सहज निर्णय मित्र म्हणेन या ठिकाणी, कारण ज्यावेळी एस्ट्यावरती निशाणा साध्य केला त्यावेळी मात्र कुठल्या प्रमाणे फ्रेम मध्ये सुद्धा मात्र अंकित दलवी मात्र दिसून येत नाहीये. म्हणजे आपण पाहू शकतो या ठिकाणी डायमंड टचचा तो मात्र ते स्वीकार झालाय. न्यू बॅटर मोरेश्वर सुतार, लक्ष पाहिलं तर या ठिकाणी या खेळपट्टीच्या अनुषंगाने आपण मोठेही म्हणू शकत नाही आणि छोटेही म्हणू शकत नाहीये. जर अशा प्रमाणे जर तुम्ही लढाऊ वृत्ती दाखवली आणि चांगल्या प्रमाणे जर एक लाईन मेंटेन केली तर तुम्ही इथे सुद्धा मात्र 26 धावाचं संरक्षण करू शकता. आणि त्या अनुषंगाने योगेश्वर पाटील आता मात्र त्या ठिकाणी संघाला लीड करतोय. प्रशांत शेठ पाटील यांचा सुद्धा मात्र एक मोठा शो तुम्हाला मित्रांनो या सीझन मध्ये पाहायला मिळणार आहे, आणि आय थिंक लगभग तो अक्षो बिग नाईट असेल. फेबच्या अगदी लास्ट एंडिंगला तो मात्र तुम्हाला शो पाहायला मिळेल. आणि पहिल्या चेंडूवरती आणि रेबसचा फटका बाहेर काढला मोरेश्वर सुतारनं, आणि त्याला मात्र तिथे बीट केला निखिल जाधवनं. जबरदस्त लेंथ. मोरेश्वर सुतारचा विचार केला तर इष्टाच्या पाठीमागे जास्तीच्या संख्येने तो धावा जोडत असतो. मग बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्र असेल, लॉंग लेगचा झोन असेल, पॉईंटचा क्षेत्र असेल, थर्डमॅनची गली असेल, या विभागामध्ये जास्तीत जास्त तो फटके खेळत असतो. आणि तोच प्रयत्न पहिल्या चेंडूवरती त्याच्या माध्यमातून केला गेला. आणि इथे मात्र पहा, ज्या फटक्याने अनेक वेळा मात्र अनेक गोलंदाजांना मात्र त्याने चटके दिले, त्याच फटक्याने त्याचा घात केलाय. फ्लेड ऑन. आणि पावशिक या ठिकाणी दुसरा मोठा धक्का देत असताना गोलंदाज निखिल जाधव आपल्या संघाला. संधी होती त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी चेंडूच्या अगदी खाली मात्र तो फिल्डर गिरकी घेत राहिला आणि शेवटच्या श्री चेंडू लँडिंग झाला. यश होता तिकडे. असं वाटलं की मात्र यश कडून मात्र आपल्या संघाला चांगला यश मिळेल, परंतु कुठेतरी त्याची जी अनुमान त्याचा होता तो त्याचा चुकीचा राहिला. आणि शेवटच्या श्रेणी मात्र चेंडू मात्र लँडिंग झाला जमिनीवरती. आणि पहिल्या चेंडूवरती मयूरला मात्र या ठिकाणी जीवनदान मात्र प्राप्त झाला. हा क्रिकेटचा खेळ आहे. छोट्या छोट्या चुका सुद्धा तुम्हाला कधी कधी भरपूर महागात पडत असतात. आणि ज्यावेळी लो टोटलचा सामना असतो त्यावेळी तुम्हाला हाफ चान्सेस जे मिळतात ते तुम्हाला पूलमध्ये कन्वर्ट करावं लागतात. आणि इथे मात्र पहा, जर तो झेल पकडला असता तर आय थिंक अक्षय तिथे स्ट्रायकिंगला आला नसता
आणि अक्षय जर स्ट्रायकिंग आला नसता तर आज षटकार आला नसता. असा क्रिकेटचा खेळ अगदी फ्लॅट स्ट्रोक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट थेटीच्या बॅटमधून निघालाय आणि सिक्सरच्या जोरावरती 9 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. जी मेहनत निखिल जाधवने पहिल्या 5 चेंडूवरती केली त्या मेहनतीवरती या शेवटच्या चेंडूवरती अक्षय थेटेने पाणी फेडलं असं म्हणावं लागेल. कारण शेवटच्या ज्या षटकाराने पूर्णपणे षटकाचं विश्लेषण बदलून टाकलं. परंतु सध्या आपण पाहतो की नेट टू नेट फाईट सध्या सुरू आहे. कारण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर जयरमान खांडवल बस संघाने पहिल्या पॉवर प्लेमध्ये 10 धावा जोडल्या होत्या आणि त्या धावांचा पाठला करत असताना नांदकरकडे जोडल्या 9 धाव. परंतु एक प्लस पॉईंट असं की 2 गडी इथे नांदकर संघाने गमावले आणि त्या मात्र 12 चेंडूच्या खेळामध्ये 17 धाबींची गरज. काय सामना रंगतोय प्रत्येकी 3 षटकाचा सामना. कारण वेलियाबावी मात्र एका षटकामध्ये मात्र या ठिकाणी कपात केली गेली आणि कारण मॉर्निंग सेशनमध्ये थोडंसं आपण डिले राहिलो. थोडंसं उशिराने मात्र आजच्या दिवसाच्या खेळाला आपण सुरुवात केली. कारण पहिला दिवस होता उद्घाटन प्रसंगी थोडासा वेळ मात्र इथे खर्च झाला. न्यू गोलंदाज प्रवीणच्या चेंडू हातामध्ये सोपवलाय. दुसऱ्या षटकाला मात्र तो जरुरी ते हाताळण्याचा प्रयत्न करतोय. वारे सुद्धा मात्र आज वेगाने वाहताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अजूनही पाहिलं तर या ठिकाणी लेफ्टी बॅटरसाठी इथे फार संधी आहे. कारण लेफ्टीसाठी ऑन साईडला वेगाने वारे वाहत आहेत आणि तद्नंतर आपण रायटीचा जो विचार केला तर तिकडे सुद्धा मात्र वारे वेगाने वाहत आहेत. म्हणजे कुठल्या दिशेने मात्र वारा वाईल याची मात्र आपण या ठिकाणी प्रचिती देऊ शकत नाही. प्रतिनिधी सुरुवात लाजबाब हॉट बँडसाठी येथे या ठिकाणी पाहू शकाल जोरदार अपील कुंदनच्या माध्यमातून पाहत आहोत. परंतु पंचांची मात्र त्या ठिकाणी स्वीकृती नाहीये आणि अशा प्रकारचे आपण प्रयत्न अनेक संघांच्या माध्यमातून केले जात आहेत. कारण एखाद्या वेळी जर गोलंदाज चेंडू निर्धाव हाताला आणि आय थिंक अगदी चेंडू तो बॅटच्या क्लोज जर निघून गेला तर मात्र हे दृश्य आपण जास्त संख्येने पाहतोय. परंतु सुरुवातला जबाब डॉट बॉलनं मात्र केली प्रवीण एक छुपा रुस्तम गोलंदाज आहे. अनेकांना मात्र ठाऊक नसेल. परंतु जेव्हा खांडवल संघ मात्र अडचणीमध्ये असतो तेव्हा प्रवीण या गोलंदाजाने त्या संघाला बाहेर काढलाय. पुन्हा एक चांगला चेंडू आतमध्ये होणार बॉडीला ब्रेस झालाय. फॅन्सांचा पावशेकर लेग बायचा इशारा. सिंगल धाव घेण्यासाठी मात्र ते फलंदाज मयूर दळवी आता मात्र सासपडताना पाहायला मिळतोय आणि पहिले 2 चेंडू मात्र चांगल्या जागेवरती चांगला टप्पा तिथे मात्र पीक केलाय. असं वाटतं की हा सामना सुद्धा मात्र क्लोज फिनिश होऊ शकतोय. एका बाजूला पाहिलं तर भरपूर अनुभव आहे मग तो नांदकर संघ असेल. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर यंग टॅलेंट आहे. ही युवा आर्मी आहे. प्रशांत पाटील साहेबांच्या अर्थात जयरमान खांडवल ब संघ अनेक स्पर्धामध्ये पाहिले की या संघ असा आहे की कुठल्याही मोठ्या बलाढ्य संघाला तो पराभूत करू शकतो अशी ताकद त्यांच्याकडे आहे. आणि आज नंबर 1 रँकवरती जो संघ रँक करतो त्या संघाच्या विरुद्ध खेळतोय आणि त्या संघाला मात्र आतापर्यंत घाम फोडलाय. ओ माय गॉड बॅटची आय थिंक कडा होती आणि तिथे मात्र विकेट किपर कुंदनकडून चूक घडली. ही विकेट तुम्ही प्राप्त केली असती तर आय थिंक लगभग नांदकर संघ अजून प्रेशर मध्ये आला असता. परंतु इथे आज असं वाटतं की अक्षय थेटीचा दिवस आहे आणि जेव्हा थेटीचा दिवस असतोय ना त्यावेळी मात्र भल्यानं तो पाणी पाजतोय. निर्धावानं मात्र पावशेकर या ठिकाणी चेंडूची सांगता पाहिली. परंतु काय जबरदस्त गोलंदाजी प्रवीणच्या वतीने सध्या आपण पाहतोय. ऑनसाईडला उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू चालला जमिनीच्या साह्याने मिडविकेटचा फिल्डर वेगाने आला. निखिल जाधव चांगला एंडला फेकी पाहायला आपल्याला सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. वाह वाह कडक मॅच सुपर. आणि आजच्या दिवसातून जर खांडवल संघ जर क्वालिफाय झाला तर त्यांचे लाडके भाऊजी देवरुंपाड्याचे उद्योजक मच्छिंद्रजी बजागे यांच्या माध्यमातून एक मोठी बिग पार्टी या संघाला दिली जाणार आहे. फक्त धाबा तुम्ही चॉईस करा बिल आम्ही पे करणार असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु लाजबाब गोलंदाजी आतापर्यंत प्रवीणच्या वतीनं अजून एक टेक ऑफ करतोय. हो काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री साहेबांच्या हेलिकॉप्टरने मात्र जसा टेक ऑफ केला होता तसा चेंडू मात्र टेक ऑफ करतो. आणि पहा समोर मयूर आहे की अक्षय आहे हे मला माहिती नाहीये. आज माझ्याकडे जी गुणवत्ता आहे जी आज मी सिद्ध करणार. आज मी माझ्या गावासाठी चांगला खेळ साकारणार. आणि काय मात्र इथे कामगिरी करतोय प्रवीण. आतापर्यंत 2 धाबा तिथे मात्र त्याने खर्च केलेले आहेत.
जबरदस्त गोलंदाजी, अजून एक चेंडू खाली राहिलाय. ओ माय गॉड, हा चेंडू खाली राहिला की आता मात्र नांदकर संघ खाली राहणार, कारण दोन षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त या ठिकाणी विचार केला तर 26 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आई गावदेवी नांदकर संघाने धावा जोडल्या 11 आणि मोरेश्वर सुतारच्या चेहऱ्यामध्ये टेन्स पाहायला मिळतोय खेळाडू कक्षामध्ये, कारण येणारे शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि विजयासाठी 15 धाब्यांची गरज. वा, काय गोलंदाजी केली, काय बाउन्स बॅक आहे खांडवल संघाचा. पहिल्या षटकामध्ये निखिल जाधवनं खर्च केल्या होत्या 9 आणि प्रवीणची तुम्हाला गोलंदाजी जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, फक्त 2 धाबा खर्च केल्या. व्हॉट अ स्पेल. वा, हा युवा टॅलेंट आहे खांडवल गावाचा. कधी कुठल्याही संघामध्ये कुठल्या संघाला पराभूत करतील ही बात मात्र आपण भविष्यवाणी करू शकणार नाहीये. अरे तो खेळ आज मात्र या ठिकाणी साकारला आणि जर आज खांडवल बस संघ क्वालिफायर झाला तर मात्र सोने पे सुहागा आज की शाम मच्छिंद्र बजागे सेठ के नाम, कारण खांडवलचे लाडके भाऊजी आणि आज भाऊजींचा प्रेम जास्त उतून चालले असं म्हणावं लागेल आपल्या लाडक्या खेळाडूंवरती. आणि असायला पाहिजे प्रत्येकाचं असणं गरजेचं आहे. आणि सोबतीला पंडितजी गोडे साहेब सुद्धा असतील. वा, 6 बॉल इथे मात्र 15 धाबा रोखण्याचा प्रयत्न. राकेश आता मात्र गोलंदाजी या ठिकाणी करणार का? ऑप्शनला पाहिजे तर योगेश्वर पाटील सुद्धा त्यांच्याकडे मात्र ऑप्शन होता, परंतु राकेश एक प्रॉपर गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे आता चेंडू सोपवलाय और तो विकेट मारा करतोय. पहिला चेंडू खेचून मारलाय हबत और चेंडू, ओ माय गॉड, मौका भी दिया और छक्का भी दिया. ओ हो, आज झेल सोडलाय की सामना सोडलाय खांडवल संघाच्या खेळाडूंनी. कारण फिरल्याकडे पाहिलं तर फिल्डर तिकडे सज्ज होते मिस्टर सुमित, आणि मात्र या ठिकाणी अक्षय थेटे नांदकर गावातील सर्व त्यांचे सपोर्टर्स नि सुटकेचा श्वास मात्र सोडला असावा, कारण पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आय थिंक लगभग गळाला शिकार मासाला मात्र लागला होता, देव मासाच मित्र म्हणेन, परंतु तो गळ तोडून मासा मात्र पुन्हा नदीमध्ये फरार झाला. आणि बाला यांना मात्र शिवरा हा मासा मात्र खूप आवडतो, परंतु बाला शिवरा नव्हता तर देवमासा होता. 5 बॉल शिल्लक आणि 5 बॉल मध्ये आता विजयासाठी या ठिकाणी 9 धाब्यांची गरज. नेट टू नेट फाईट, ठोसा मात्र देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत खांडवल संघातील एक खेळाडू. हो, चोख प्रत्युत्तर, पुन्हा मात्र पावशकाल त्या ठिकाणी लाऊड अपील आय थिंक पाहतोय कॉर्ड बँडसाठी. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅट मध्ये कुठला संपर्क नाहीये, मोठे फटके सुद्धा पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मात्र हा डॉट बॉल. आता मात्र पावशकाली सामना असं वाटतं की शेवटच्या चेंडूवरती रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो की काय, कारण आता मात्र चेंडू शिल्लक 4 आणि धाबांची आवश्यकता या ठिकाणी 9. व्हॉट मॅच, 4 बॉल 9 धाब्यांची गरज. फुलटॉस आणि त्याच्यावरती दांडी गोल, मोठी विकेट्स. लगभग या ठिकाणी मात्र संधी होती थेटेकडे की तुम्ही फुलटॉसला मात्र फक्त दिशा देऊन एक चांगल्या धाबा आपल्या संघासाठी प्राप्त करू शकल्या असत्या, परंतु ती लाईन ती लेंथ मात्र मिस केली आणि एक एसटी उद्ध्वस्त केली गोलंदाज रोहितनं. आय थिंक राकेश होता आणि समीकरणामध्ये आता बदल झालाय. 3 बॉल शिल्लक आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 9 धाब्यांची गरज. न्यू बॅटर मागील सामन्यातील हिरो ज्यांनी या स्पर्धेतील पहिला गोल्डन चौकार भरून आपल्या संघाचं अस्तित्व टिकवून ठेवलाय, अर्थात संकेत दलवी आलाय. आज पुन्हा मात्र चांगले संकेत तो देणार की आता मात्र राकेश त्याच्यावरती मात्र या ठिकाणी तुटून पडणार. जिंकेल कोण, खांडवल की नांदकर, नांदकर की खांडवल. आणि आता मात्र या सामन्याकडे अनुज 11 जयदुर्गा लोणार संघाचे जे खेळाडू आहेत त्यांचे सुद्धा मात्र नजरा अगदी टकमक नजरेने मात्र सामना ते पाहतायत, कारण जो संघ मात्र या सामन्यामध्ये जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये लोणार संघाच्या विरोधात आजच्या दिवसात येईल, शेवटचा मॅच खेळणार आहे. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल, कारण यानंतर आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आहे आणि तो कुठल्या प्रसंगी मात्र होणार आहे याची आपण नोंद घ्या. 3 बॉल 9 ची गरज. समोर असेल संकेत दलवी. आतापर्यंत आपण पाहतो की या ठिकाणी कधी सामना झुकतो नांदकर संघाच्या बाजूने, कधी सामना झुकतो खांडवलच्या बाजूने. डोलायमान स्थितीमध्ये सामना सध्या पाहायला मिळतोय. ओ कनेक्ट शॉट, शॉर्ट पिच बॉल आणि त्याच्यावरती फुल अँड सक्सेसफुल चेंडू झाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे गोल आला संकेतच्या बॅट मधून. चांगला संकेत नांदकरकरांसाठी षटकार. पहा डीजे जालिंदर सुद्धा मात्र अगदी संगीत कक्षातून बाहेर आले.
कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की आपल्या गावाचा अभिमान आहे, कारण गावचा संघ खेळतोय. परंतु या षटकाराने मात्र पूर्णपणे या ठिकाणी चित्र बदलून टाकलं. परंतु सामना अजूनही संपला नाहीये. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 2 मध्ये 3 धावा इथून वाचवावा लागतील जय हनुमान खांडवल ब संघाला. जो षटकार जो मिस फलिंग सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळाली की तो षटकार मात्र या सामन्यातील टर्निंग पॉईंट होऊ शकेल का, की इथे मात्र राकेश अजूनही मात्र आपल्या बातेतील 2 चेंडू मात्र चांगले तो हाताळणार का. काय सस्पेन्स असेल या 2 चेंडूंचं. विनंती असेल की वेळ आपण थोडंसं कमी खर्च करा. जरूर आम्ही तुमच्या भावना समजू शकतो. या सामना कुशल मोमेंटला आहे आणि अशाच प्रकारच्या मॅचेस प्रेक्षकांना आवडतात. लो स्कोरिंग सामना, परंतु शेवटच्या मोमेंट पर्यंत मात्र या ठिकाणी कोणता संघ जिंकेल याची अजूनही मात्र आपण इथे भविष्यवाणी करू शकत नाहीये, कारण इथून खांडवल संघ सुद्धा मात्र पुन्हा बाउन्स बॅक करू शकतोय किंवा संकेत आय थिंक या चेंडूवरती मात्र सामना फिनिश करण्याचा तो प्रयत्न करणार का. खेळणाऱ्या बॅटरमध्ये आय थिंक अक्षय कोहलीचं सुद्धा येणं बाकी आहे, परंतु चेंडू फक्त शिल्लक 2 आणि विजयासाठी 3 धाब्यांची गरज. तब्बल 4 बाउंड्री रायडर्स ऑन साईडला. प्रेशर फलंदाजावरती असेल, प्रेशर गोलंदाजावरती असेल, प्रेशर दोन्ही संघाच्या पाठीराख्यांवरती असेल, परंतु प्रेशर आमचे जे ऑनलाईन गुणलेखक आहेत बाला यांच्यावरती मुळीच नाहीये, कारण ते न्यूट्रल आहेत. 2 बॉल 3 ची गरज. आज पहिल्या दिवसामध्ये जी आज स्पर्धेमध्ये जो खर्च केला देवरुखपाडा संघाने तो मात्र पूर्णपणे वसूल होत असताना कडक शॉट फटका हवेत केलाय, परंतु शत्रक्षक आहेत योगेश्वर पाटील आणि त्यांच्या डोक्यावर चेंडू मात्र आणखी 1 बाउन्स फ्लाय झालाय. आज संकेत दलवी मात्र नानकर संघासाठी हिरो राहिलाय. सावकार आणि सावकाराच्या सोबतच मात्र या ठिकाणी सेमी फायनल मध्ये प्रवेश केला आजच्या दिवसातून आई गावदे विस्फोट नानकर संघाने. खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक टीम जय हनुमान खांडवल ब संघ. आणि यामुळेच आम्ही नेहमीच सांगतो की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, कॅचेस विन द मॅचेस. तो झेल नाही तर मात्र सामना सोडला होता खांडवल संघाने. आणि काकडे साहेबांचे सुपुत्र आज इथे निरीक्षण करण्यासाठी आलेले आहेत, कारण कदाचित त्यांचा उद्या सामना असावा. नाहीये, हरकत नाहीये. तर देऊया आपण सामनावर पुरस्कार आणि लगेच नाणेफेकीसाठी या. प्रथमतः आपण टॉस करू. चला, लोणार विपक्ष नानकर अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 3 षटकांचाच असेल याची आपण नोंद घ्या. अनाउन्समेंट करू आपण मॅन ऑफ द मॅच. काय सर?